नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी एक चविष्ट घरगुती मराठी थाळी तुमच्यासोबत शेअर करत आहे. या थाळीत आहे हिरव्या मुगाची खिचडी, गरमागरम पुरी, बटाट्याची भाजी, शिमला मिरची भजी आणि गोड श्रीखंड. सर्वप्रथम आपण सर्व भाज्यांची कटिंग करून घेऊ. त्यासाठी आपण 3 कांदे, 4 मिरच्या, 2 छोटे आल्याचे तुकडे, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे. 2 कांदे उभे मोठे कापून घ्यावे. 1 कांदा छोटे पीसेस कट करावे. आलं, लसूण आणि मिरची यांना छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यावे आणि कोथिंबीर सुद्धा छोटे कट करून घ्यावी. सर्वप्रथम आपण पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊ. त्यासाठी आपण वापरत आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी मैदा, चवीनुसार मीठ आणि 2-3 चम्मच भरून रवा. हे सगळे मिक्स करून त्यात थोडेसे पाणी ओतून मळून घेऊ. हे मळलेले कणिक थोडा वेळ विश्रांतीला ठेवू. थोडा वेळ विश्रांती झाल्यानंतर आपण ह्या कणिकमधून पुऱ्यांसाठी छोटे छोटे गोळे तयार करू. हे गोळे लाटून त्यापासून पुऱ्या तयार करू. तयार पुऱ्या आता आपण तेलात तळून घेऊ. एका साईडने एकदा असे टम्म फुगवून पुऱ्या तयार करून घेऊ. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊ. आता बनवूया बटाट्याची भाजी. त्यासाठी प्रथम स्वच्छ पाण्याने बटाटे धुवून उकडवायला गरम पाण्यात टाकू. 5-10 मिनिटे गरम पाण्यात उकडलेले बटाटे एकदा चेक करू. शिजलेले बटाटे गार पाण्याने धुवून त्याचे साले काढून चिरून घेऊ. चला आता बनवूया बटाट्याची भाजी. पहिला कढईत तेल टाकून त्यात 1 चमचा जिरं, मोहरी टाकून दोन्ही तडतडल्यावर त्यात कांदा, आले लसूण आणि छोटे कापलेली मिरची टाकून परतून घेऊ. त्यावर हळद, मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकून फोडणी शिजवून घेऊ. जोपर्यंत कांदा शिजत नाही किंवा ब्राऊन होत नाही तोपर्यंत शिजवून घेऊ. शिजलेल्या कांद्यात आता
बटाटे टाकून भाजी शिजत ठेवू. भाजी शिजून झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून गार्निश करू. अशा प्रकारे तयार आहे बटाट्याची भाजी. आता वळू आपण शिमला मिरची भजी बनवायला. त्यासाठी प्रथम आपण बेसन, कोथिंबीर, हळद, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, मीठ टाकून मिश्रण तयार करू. अशा तऱ्हेने भज्याचे बॅटर तयार. त्यात शिमला मिरचीचे उभे कापलेले आणि कांदे उभे चिरून घेतलेले मिक्स टाकू आणि हे बॅटर तयार करू. हे बॅटर तळण्यासाठी पुरी तळलेल्या त्याच तेलात तळून घेऊ. अशा प्रकारे भजी तयार. आता शेवटचा पदार्थ तो म्हणजे खिचडी. त्यासाठी प्रथम मी हिरवे मूग 1 दिवस भिजवून मूग काढवले. आता ते मूग आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. आता ते कुकरमध्ये घेऊ. त्यात तेल, जिरे, मोहरी आणि कांदा, आलं, लसूण टाकून फोडणी देऊ. कांदा शिजल्यावर त्यात शिमला मिरची उभ्या चौकोनी कापून घेऊ. मग भिजवलेले तांदूळ आणि मूग घालून परतून घेऊ तेलात. त्यात मीठ, हळद, मसाला टाकून पाणी घालून कुकरला झाकण लावून शिजवायला ठेवू आणि 2 शिट्ट्यानंतर गॅस बंद करून एकदा बघू खिचडी तयार आहे की नाही. तयार असेल तर त्यावर कोथिंबीर घालून गार्निश करू. ही थाळी साधी, चविष्ट आणि कोणत्याही दिवशी बनवण्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हीही नक्की बनवून तयार करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.